हे मंदिरावरती आम्ही ते रूम वरती आहे आणि इकडनं आम्ही गेलेलो. आता आम्ही सर्वजण आता इथे थांबून आम्ही रील्स बनवत होतो. सर्वजण गेले बरोबर. आपण आता इथे जास्त वेळ घालू आणि इकडूनच नाही मिसळ आलेले बघा. मिसळमध्ये पाव मिसळ मी पहिल्यांदा जेवण होतो. कांदा आणि द्राक्षाचे खजूरच बोला ना तो. खजूर मनुके द्राक्षाचे मनुके. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्स मध्ये. सो आम्ही तयारी वगैरे केले आणि आता आमच्या वाजले 5:30 झाले. 5ला निघायचं होतं तरी पण आम्ही आता पटकन जाऊ. आरती अजून चालू झालेली नाहीये कारण का मंदिर वरतीच आहे. आवाज येतो आरतीचा. सो जाऊया आरती भेटल. लेट्स गो. चला गाईज आम्ही एवढं धावत आलो याच्यासाठी. इथं बस ना. हे बस आम्ही मस्तपैकी आलोय आणि मस्तपैकी टोपीमध्ये बसलोय. आरती थोडीशी चालू झाले. बघूया भेटते काय त्यासाठी बसलोय. तिकडचा व्ह्यू हे करायला. कसं वाटतं धावून आहे ना. आपण जे चाललोय ना पायाला जे लागलं रक्तप्रवाह पण चांगला होतो. आता तुम्हाला आता बघूया ना आपल्याला हे भेटेल. व्ह्यू भेटेल चांगला. व्ह्यू दाखवूया. हम लोग आगे ऊपर मतलब चाललोय बघा इकडनं व्ह्यू. हे आपला रूम तो बघा दिसत असेल तर. इकडनं दुसरी वरती आला. ट्रेननी वरती आलो आम्ही. मॉर्निंग ना थोडा अजून म्हणजे लेट आला असतो ना. गाडी दुसरी गाडी खाली गेली. धाड ट्रेन. त्या पायऱ्या पण आहेत का त्या मोटरमॅनच्या. भारी आहे बघा. आम्ही एवढं मस्त आलो चालत उशीर होईल म्हणून. इकडनं चालायचंय. मजा आली. मला पण चाललोय. पोहोचलो पण ऑलमोस्ट. पोच भी गया हम लोग. पोहोच गया. दादा 2 धक्का देतो. ट्रेन सारखा धक्का बसतात. चला. कुठून एंट्री आहे? कुठून आहे मंदिराकडे जायचा रस्ता. हे लिफ्ट पण होती पण लिफ्ट बंद आहे. आधी सकाळ एवढं यायची मजाच वेगळी आहे. पोच गया. हे हा हे पोचलो आम्ही. तुम्ही बघू शकता सर्व गर्दी पण आहे. लाईन मध्ये सगळ्यांना सकाळच्या दर्शनाला येतात ते. एवढी लाईन नाही ते बघ. का दिसते तुम्हाला. इथून फोटो काढू शकतो. चला माऊली. तर काय आता दर्शन घेऊन आलोय. आता रोपवेकडे चाललोय. वगैरे नाही. आता आम्ही चाललोय खालती परत ट्रेननी. आमची ट्रेन आलेली आहे ही बघा.
51, 52, 53. ये देखो लोको पायलट का सीट. हम लोग जाएंगे अभी. अरे तात्या फोन बघतायत. चला आमची स्वारी निघाली परत खाली रूमवरती. 5:30ला आलो. 1 तासात दर्शन करून खाली. आणि दर्शन पण एकदम रिलॅक्स मध्ये झालं. तुम्हाला दिसलंच ब्लॉग मध्ये एकदम आरामात दर्शन. आणि माझं आहे ना, माझं पहिलं असं दर्शन आहे जिथं मी फुल्ली कॅमेरा बिमेरा सगळीकडे अवेलेबल, म्हणजे ते करून देणार. सकाळ सकाळचं आहे हा. आणि आज मंगळवार आहे, नंतर गर्दी होणार. हे बघा दुसरी ट्रेन भरली बाई, भरली भरून येते. आपलं रूम बघा, दर्शन भारी झालं. आता खाली जाऊ. आय थिंक 7:30 झालेच. आपलं व्लॉग अजून अपलोड होतोय. गाडीच्या रूममध्ये टाकूया का? नाही एवढं नको. हे मंदिरावरती आम्ही ते रूमवरती आहे आणि इकडनं आम्ही गेलेलो. आता आम्ही सर्वजण आता इथे थांबून आम्ही रील्स बनवत होतो. रील्स बनवली आणि आता आम्ही निघालो. दर्शन वगैरे झाले, पॅकिंग मिटिंग चाललो होतो आम्ही मस्त देवीच्या मंदिरावरती. आणि आम्ही आता निघालो. एडिटर मॅनेजर एडिटर. सो रूम 1 नंबर होता. आता आम्ही कार वगैरे येऊन आता घरी डायरेक्ट निघू. चला चला. थंड आहे, थंड आहे, थंड आहे, थंड आहे. थंड आहे, थंड आहे, थंड आहे, थंड आहे पाणी. काय बोलते, थंड नाहीये भाई, थंड पाणी. पाणी नाही. हा इकडनं एंट्री आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास प्रदान केंद्र, दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. आलाय तिथे. काहीच आम्ही दर्शन करून आलो. आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नव्हता, मग ते ठेवलं. आता मेन म्हणजे गुरुपीठ जे आहे तिथं जायचं होतं, बट हे सारखे दिंडोरी करत होते करण आणि मॅनेजर्स होते ना, आम्ही इकडे. हां, मग आता इकडून आम्ही जाणार आहे मिसळ खायला, जी द्राक्षाच्या बागेत बसून खायची असते त्यांना माहिती आहे, ती खाणार. तिकडून मग आम्ही गुरुपीठ आणि त्र्यंबकेश्वर मंदिर जवळ आहे, सो ते करून निघायचं आहे. सो आता आम्ही इकडनं निघतो. पहिलं लिंबू पाणी किंवा काय आहे का बघतो जरा. नर्सरी ब्रो, काहीच हे बघा नर्सरी इकडे झाडांची पूर्ण. हे तिकडे नाही जायचं, इकडेच. वी आर नॉट अलाउड दॅट साईड. हां, आम्ही ऊसचा जरा यायला आलेलं तर तिकडे बघा कसला आहे. नाग चाफा म्हणतात त्याला. द्राक्ष आले ना भाई. हे देखो आहेत, हे देखो गाइस द्राक्ष. किती नंबर सर? 4 जण. टेबल चेअर खाटेवरती बसतो. खाली आहे का खाट? पाळणा आहे का? चालू अजून एक आहे ना तिकडे. आहे ठीक आहे, चालेल. पाळण्यात मध्ये बसतो. सब लोग दिख रहे, रिएक्शन देखो सबका. पालने पे बैठेंगे आज कुछ तो तूफानी होएगा. क्या रे, आज कुछ तो तूफानी होएगा. बहुत ज्यादा एडवेंचरस. देखो ना शालू प्रभाकर बोरे का झोका. प्रभाकर मोरे का झोका आहे इथं. हवाचा झोका. बाई मिसळ आलेले बघा. मिसळमध्ये पाव. मिसळ मी पहिल्यांदा जेवणात होतो. कांदाने द्राक्षाचे खजूरच बोला ना तो. खजूर नाही, मनुके द्राक्षाचे मनुके. हे मस्त तर्री आले, मस्त मोठे पापड सिंगल मस्त स्पेशल आले. खाऊन घेऊ. मस्त पाळण्यावरती बसून खाते सगळे. बघा वेगळं जलेबी वेगळं मागवलं एक स्पेशल. ते जास्त स्पायसी आहे. अरे वो कट आहे. मस्त आहे ना, देखो ना. काय तिकडे नळ बंद आहे, पाणी नाही इथे. कॉईन्स हे लोक बोलले इथे टाक.
पाणी चेंज होतं वाटतं बघ खाली होल आहे तिथे हां करतात बोरिंग पावडर पण टाकले एका दोघांनी टाकलं ना की सगळं त्र्यंबकेश्वरला गर्दी आहे दर्शन भेटेल दर्शन भेटेल का माझ्या आता वेटिंगचं असेल ना जरा वेळ तर लागते नाही पण ते जत्रा बित्रा एवढी जण जातात मग यात्रेचं ना आहे तर उद्या निवृत्तीनाथाची यात्रा आहे ना जाऊन तर बघू जाऊन तर मी बघू काय बोलतो ऐक ना गाईज मी काय बोलतोय त्र्यंबकेश्वर सर्वजण गेले बरोबर आपण आता इथे जास्त वेळ घालू आणि इकडूनच इथूनच हा मग ते अरे त्र्यंबकेश्वर जाके तो आते ना भाई अरे तो रूट करण्यापेक्षा काही आतमध्ये आहे ना शूटिंग अलाउड नव्हती मग आम्ही आतमध्ये काही शूट नाही वगैरे केला आत्ता आम्ही ज्या ठिकाणी आलोय ना तो तुम्हाला आम्ही ठिकाण दाखवतो ज्यांनी देऊळबंद पिक्चर पाहिलं ना त्यांना ओळखण्यात येईल इकडे ह्या अँगल इकडे अजून थोडंसं पुढे हा जो अँगल दिसतो ना तुम्हाला समोरचा हा जो मी दाखवतो आता समोरच्या साईडला इथे जेव्हा स्वामी जे जात असतात आणि तो मध्ये जो डोंगर दिसतोय समोरून त्या मधल्या डोंगरमधून जे जातात ना तो सीन हा इथे झालेला आहे काय शूटिंग नाही का शूटिंग अलाउड नाही आणि ते मागच्या वेळेस आम्ही आलो तेव्हा खालच्या साईडला गाडी लावलेली हो का हा व्ह्यू मी दाखवतो बघ हा व्ह्यू माईक कुठे आहे? जाताना दाखवतात आणि इकडच्या इकडे चालत जात असताना तो हा व्ह्यू व्ह्यू तो सही आहे तुम्हाला जर बघायचं आहे ना आतमध्ये कसं आहे तर या इकडे खरंच या चांगलं आहे खरंच खूप छान आहे म्हणजे ते तुम्हाला दाखवतात ना खालच्या साईडने वगैरे ते स्वामी जातात ते इकडून असं खालती गेल्यावरती तिकडे त्या साईडला रोड आहे खालून रोड आहे आणि हा जो समोरचा डोंगर आहे ना खूप भारी दाखवला व्ह्यू पण चांगला भेटला ना ते हेच कसं झालंय बघ ना तिकडे मला असं वाटतं काही मंदिर नाही ते हा आहे काहीतरी आहे तिथे तिकडे आहे तर दोन महिने त्र्यंबकला आवाज बघ कशी आहे भाई इथे सीन पण भारी भारी आहेत बघायला हे बघा इथून हे बघ इथून हा व्ह्यू आहे काय हा व्ह्यू बरोबर ना हा मागचा व्ह्यू येतो हा मागचा व्ह्यू आणि नंतर इकडे सगळे असतात त्याला इथे महाराज असतात मग स्वामी इथून असे चालत जातात तो पिक्चर खूप आधी आलाय सो त्याच्यामुळे तेव्हा हे नसेल हा एवढा डेव्हलप नसेल नव्हतं डेव्हलप मी मागे आलेलो तेव्हा पण नव्हतं एवढं हे नव्हतं डेव्हलप झालंय नाही तर तेव्हा नव्हतं म्हणून हा पाठचा व्ह्यू मंदिराचा आणि हा व्ह्यू बरोबर कनेक्शन त्यांनी लावलं त्या पिक्चर मुळे भरपूर जण यायला लागले ते गाभाऱ्यामध्ये शूट झालंय ते फक्त पिक्चर मध्येच दिसतं बाकी असं कोण शूट एकदम नाही रील पण बनवतो बघ एक नाही तो मंदिर बोलतोस ना तो वेगळा आहे तो फक्त फोटो असतो ना हा तो वेगळा आहे हा वेगळा आहे पण जो एंट्रीचा एरिया आहे ना एंट्रीचा एरिया हा. तो सेम वाटतो ना पण हा सेम आहे Entry थोडाफार area सेम same. आहे Permission घ्यायला लागते. ते दुसरीकडे मुंबई साठीच आहे कारण की ते सॉन्ग शूट केलंय ना पूर्ण तो वेगळा एरिया आहे आपण तिथे जाऊन बघायचं का काय बघायला नाही त्र्यंबक कसं काय दिसतंय ते शर्मा बाय 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 जरा आराम से जा आम्ही पोचलो कल्याण स्टेशनला अभी ट्रेन पकडून जाऊ आता आमच्या घरी चल फोन करतो पोचल्यावरती चला बाय बाय हा ठीक आहे चला बाय 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 चलो तू प्लॅन कर ना तर तुझ्यासाठी दुसरा प्लॅन पण करूया ओके चलो बाय 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 आम्ही बाय बाय नाही आम्ही आता चाललोय घरी चला चल बाय बाय सो गाईज बॅक टू होम आम्ही घरी पोचलो सर्वजण आपापल्या घरी पोचले आणि आम्ही त्र्यंबकेश्वरचा प्लॅन केलेला तो नाही झाला बिकॉज ऑफ आम्ही जात होतो ना गुरुपीठामध्ये तर आम्हाला खूप असं 10 किलोमीटरपासून वारी जाताना दिसत होती सो आम्ही विचारलं तिकडे सो तेव्हा आम्हाला बोलले की यात्रा आहे तर आम्ही विचारलं की आम्ही जर त्र्यंबकेश्वरला गेलो तर आम्हाला दर्शन भेटेल का ते बोलले मुश्किल आहे दर्शन भेटेल पण खूप टाईम जाईल आणि आम्हाला यायचं होतं बिकॉज ऑफ आपल्या भावाला जायचं परत कॉलेजला सो त्याचं उद्या कॉलेज असतो तर आजच्या नाईटच्या ट्रेननी जायचं त्याला सो त्याच्यासाठी आम्हाला तो त्र्यंबकेश्वर कॅन्सल करून आम्ही मग डायरेक्टच आलो
त्र्यंबकेश्वरला गेलो असतो 3-4 तास तिथे गेले असते, मग परत नाईटची ड्रायव्हिंग करावी लागली असते आणि खूप उशीर झाला असता. त्याला पण जायचं आहे कॉलेजला, सो त्याच्यासाठी मॅनेज केला आणि आम्ही घरी झालो. हा आपला ब्लॉग होता. 2 दिवस फिरायचा प्लॅन झालेला आणि चांगला सक्सेसफुल गेलाच आणि एन्जॉय पण चांगला झाला. आता प्रत्येक आपापल्या घरी गेले. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.